आता बातमी एका राजकीय अफवेची। शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षामध्ये विलीन होण्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली। मात्र शरद पवारांच्या नेत्यांनी पुण्यातील बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करत शरद पवारांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं। मात्र आता ही अफवा कुणी आणि का पसरवली असा प्रश्न उपस्थित होतो। राज्यसभेचे उमेदवार जाहीर केले जात आहेत। उद्या राष्ट्रवादीच्या पात्र अपात्रतेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून फैसला येण्याची शक्यता सुद्धा आहे। या पार्श्वभूमीवरती ही अफवा कोणी पसरवली याची राजकीय वर्तुळात मात्र उत्सुकता आहे। दुसरीकडे जरांगेंची प्रकृती खालावत असल्यामुळे मराठा समाजाचा संताप वाढत चाललाय। माध्यमांचं लक्ष यावरून हटवण्यासाठी ही अफवा पसरवली नाही ना अशी देखील चर्चा आता सुरू झाली। दरम्यान यावरून सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कुठल्या बातम्या? मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता दोन आहेत ना शरद? अच्छा, मला काही यातली माहिती नाही। या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे। वर्षानुवर्ष आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे। सत्तेची जी चावी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात दिली, त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। काँग्रेसच्या बाबतीतली जी माहिती सोशल मीडिया आणि विविध मीडियाच्या चॅनलवर जी येत आहे ती चॅनलवर आल्यानंतरच आम्हाला कळाली। त्या बाबतीतली कुठलीही चर्चा आमच्या या बैठकीमध्ये झालेली नाही, त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेल।